नमः शिवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूहसंभवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। राजाधिराज प्रभु श्री रामचंद्र महाराज की जय। श्री सिद्धिविनायक भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी राजा राम। गोकुल संकट हारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय
राजाराम दुर्वासोऽनुत दुःखविमोचक दुर्वासोऽनुत दुःखविमोचक दुर्जनसङ्गम हारी राजाराम दुर्जनसङ्गम हारी राजाराम दुर्जनसङ्गम हारी राजाराम जय जय राम कृष्ण हरी राजाराम जय जय राम कृष्ण हरी राजाराम जय जय राम कृष्ण हरी राजाराम शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी निहारी करुणा दृष्टी निहारी राजाराम जय जय राम कृष्ण हरी राजाराम जय जय राम कृष्ण हरी राजाराम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धाम हो काम क्रोधाधिक जाती निज धाम धाम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो सारा सार वदविता सद्गुरुराया हो सारा सार वदविता सद्गुरुराया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू रूप ध्यावू रूप ध्यावू
सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ गाऊ तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय श्री सिद्धिविनायक महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया बहु गोड प्राण्या बोलावे बहु गोड प्राण्या बोलावे बहु गोड बोलावे बहु गोड प्राण्या दुष्ट दुरुक्ती दुर्वचनाची दुष्ट दुरुक्ती दुर्वचनाची टाकून द्यावी खोड प्राण्या टाकून द्यावी खोड प्राण्या बोलावे बहु गोड प्राण्या बोलावे बहु गोड अंतर बाहेर लबादी साखर अंतर बाहेर लबादी साखर अंतर बाहेर लबादी साखर सेवी सुखाची कोड प्राण्या सेवी सुखाची कोड प्राण्या बोलावे बहु गोड प्राण्या बोलावे बहु गोड अमृत म्हणे नर देहाये उनी अमृत म्हणे नर
देहा अमृत म्हणे नर देहा येऊनी म्हणे नर देहा येऊनी अमृत म्हणे नर देहा येऊनी संत समागम जोड प्राण्या संत समागम जोड प्राण्या बोलावे बहु गोड प्राण्या बोलावे बहु गोड प्राण्या बोलावे बहु बोलावे बहु बोलावे बहु गोड मधुर वचन योगे विश्व विश्वास पावे मधुर वचन योगे वैरिते आप्त भावे मधुर वचन योगे डुल्लती मत्त हत्ती मधुर वचन योगे सर्व सिद्धांत होती जय जय रघुवीर समर्थ। समुद्र मंथन झालं आणि त्यानंतर अमृत बाहेर आलं. त्या अमृताचं नंतर काय झालं हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण त्या अमृताच्या मनात काय आलं असेल हे एका कवींना जाणवलं. कारण जे न देखे रवी ते देखे कवी आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी. असे अनुभवी कवी विठोबा अण्णा दफ्तरदार अमृताविषयी म्हणताना सांगतायत की त्या अमृताला असं वाटलं की माझ्यात गोडवा आहे म्हणून सगळेजण माझ्यापाशी येतात. माझी कीर्ती सर्वत्र आहे पण माझ्या वडिलांची कीर्ती मात्र तितकीशी नाही कारण ते खारट आहेत. त्यांना असं वाटलं आपल्या वडिलांची सुद्धा कीर्ती व्हावी. असे ते थोर. माणूस थोर केव्हा होतो तर वाडवडिलांचं नाव राखावं असं ते ज्याला मनापासून वाटतं तो खरा थोर होतो. असेच ते थोर. त्या अमृताला असं वाटलं की आपल्या वडिलांचं सुद्धा नाव व्हावं म्हणून त्या सारस्वताचं नाव सर्वत्र होण्यासाठी त्या अमृतानं देह धारण केला. तो म्हणजे संत कवी अमृतराय. त्यांची वाणी अमृतासारखीच गोड आणि त्या गोड वाणीनं ते आपल्याला उपदेश करताना असं सांगतायत बोलावे बहु गोड प्राण्या. गोड बोलण्याचा उपदेश अमृतराय करतायत. ज्याची वाणी ही गोड असते त्याचा प्रभाव समाजावरती पडतो. त्याच्यासाठी कुठल्या जातीचं असायला हवं असं नाही पण वाणीची जात मात्र तशी पाहिजे तर त्या वाणीचा प्रभाव समाजावर पडतो. कारण काय तर तुकोबारायांची ही वाणी होती आणि ज्ञानोबारायांची सुद्धा वाणी होती. नाथांची ही वाणी होती आणि नामदेवरायांची देखील वाणी होती. पण त्या सर्वांच्या वाणीचा प्रसाद हा एकच. कारण त्यांच्या वाणीनं कधीही वाईट बोलण्याचं काम केलं नाही तर त्यांची वाणी ही कायम सत्कार्यासाठी झिजली. समाजाचं कल्याण व्हावं, हित व्हावं, लोकांनी आपलं कल्याण करून घ्यावं असा उपदेश त्यांनी कायम केला आणि म्हणून त्यांच्या वाणीचा प्रभाव हा समाजावर पडला. नारदांचंच उदाहरण देता येईल. नारद
आपल्या गोड वाणीनं सर्वांना उपदेश करायचे. काय उपदेश करायचे? एकाला सांगितलं माणसं मारू नकोस, आणि दुसऱ्याला सांगितलं एकही माणूस सोडू नकोस. का? तर त्या वाल्याची प्रवृत्ती, मूळ धारणा, उपासना त्या नारदांनी बघितली आणि म्हणून त्याला तो उपदेश केला, बाबा रे, तू चुकून यात आलायस, हे करू नकोस, हे तुझ्या हिताचं नाही. पण त्या कंसाला सांगितलं, त्या देवकीचं एकही मूल सोडू नकोस, कारण प्रवृत्तीच तामसी. त्याचं मरण जवळ यायला हवं होतं, जे नारदांमुळे आलं, नाहीतर ते किती लांबलं असतं बघा. हा उपदेश नारदांनी केला, पण गोड वाणीनं केला. बघा की, कृष्णाकडेही सत्कार आणि कंसाकडेही सत्कार, रामाकडेही सत्कार आणि रावणाकडे सुद्धा सत्कार. इतकी गोड वाणी की सर्वांनाच हवे हवेसे वाटायचे असे ते नारद. त्यांचा सर्वत्र सन्मान व्हायचा आणि त्यांची पुण्याई आम्ही आजही उपभोगतोय. जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे आमचा सन्मानच होतो. हे काम कशामुळे झालं? तर त्या गोड वाणीमुळे झालं. ती गोड वाणी आपण सुद्धा अंगीकारावी, यासाठी अमृतराय सांगतात, बोलावे बहुगोड. गोड बोलायला सांगतायत. बोलायला सांगतायत. कसं बोलायला सांगतायत? तर गोड बोलायला सांगतायत. बहुगोड. इतकं गोड बोलावं की ज्यानं समोरच्याचं हितसुद्धा होईल. बोललो आणि समोरच्याचं हित झालं नाही तर त्या बोलण्याचा काहीही उपयोग नाही. नाहीतर लोकांना मजा करायची सवय असते. एखादा नवीन मनुष्य आलाय शहरात आणि त्यानं विचारलं, काय हो, अमुक अमुक ठिकाण कुठे? ते असतं पूर्वेकडे आणि हा सांगतो पश्चिमेकडे. आता बोललेत, उपदेशसुद्धा केलाय, पण त्यानं समोरच्याचं कल्याण झालं का हो? तर तसं झालं नाही. समोरच्याचं कल्याण व्हावं असं बोलायला हवं, पण ते कल्याण होण्यासाठी जो उपदेश करायचा आहे तो देखील गोड करायला हवा. कारण सुभाषितकार असं सांगतात, वाङ्माधुर्यात् नान्यदस्ति प्रियत्वं वाक्पारुष्यात् चोपकारोऽपि नष्टः किं तद्द्रव्यं कोकिलेनोपनीतं को वा लोके गर्दभस्यापराधः. जय जय रघुवीर समर्थ. जो उपदेश करतोय तो गोड वाणीनं करावा. कारण जर रागावून संतापून उपदेश केला तर तो उपदेश कल्याणाचा आहे का नाही हे मनुष्याच्या लक्षात राहत नाही. हे मात्र लक्षात राहतं की तो माझ्यावर रागावला, संतापून बोलला, मला टाकून बोलला, हे मात्र लक्षात राहतं. पण जर आपण अपकार केला समोरच्यावर पण तो गोड बोलून केला तर ते मात्र लोकांना फार गोड वाटतं. उदाहरण देतात सुभाषितकार याच्यासाठी, कोकिळेचं. त्या कोकिळेनं असं काय केलंय बरं की तिच्यासाठी सोन्याचा पिंजरा आणि खायला तूप आणि साखर, असं काय बरं केलंय त्या कोकिळेनं की तो मालक म्हणतो मी बरदास्त झालो तरी चालेल, पण त्या कोकिळेची बडदास्त मात्र तशी राखली गेली पाहिजे बरं. त्याच्या उलट ते गाढव किती ओझी वाहतं तरी सुद्धा मालकाचे फटके पडतात. असे फटके पडल्यानंतर सुद्धा त्याला अन्न मिळेल का नाही हे सांगता येत नाही. गाढवाचा अजून एक उपयोग आहे. पूर्वीच्या काळी राजे महाराजे सैन्य घेऊन लढायला जायचे तेव्हा हत्ती, घोडे, उंट हे सगळे प्राणी त्यांच्याजवळ असायचेच आणि गाढव ओझी व्हायला असायचं. पण त्या गाढवाचा अजून एक उपयोग आहे. तो म्हणजे जर एखाद्या नवीन ठिकाणी गेलो आणि पाणवठा दिसला तर ते पाणी चांगलं आहे का नाही, पिण्यायोग्य आहे का नाही हे ते गाढव सांगतं. कारण रोगकारक
दूषित असलेलं पाणी गाढव कधीही ग्रहण करत नाही. ते पाणी आपल्याला पिण्यायोग्य आहे का नाही हे तपासून बघण्यासाठी गाढवाला त्या पाणवठ्याजवळ न्यायचे आणि मग ते सैन्य पाणी वापरणार का नाही हे ठरवायचं. इतका सगळा त्या गाढवाचा उपयोग, पण तरीसुद्धा त्याला त्याचं अन्न शोधायला लागतं. मालक काही त्याला ते अन्न देत नाही. कशामुळे? तर कंठ त्याचा. बुवांनी आम्हाला त्यांच्या कीर्तनातली गंमत सांगितली. खरी का नाही माहिती नाही, तुम्ही त्यांना नंतर विचारा. एकदा गावामध्ये कीर्तन चालू होतं आणि मागून गाढव चाललं होतं, रेकत होतं आणि पेटीवाल्याला आली मजा करायची लहर. सगळ्या पट्ट्या दाबल्या, पण कुठल्याही स्वरात त्या गाढवाचा स्वर मिसळला नाही. इतकं ते बेसूर असा त्याचा कंठ, म्हणून त्याला मार बसतो आणि त्या कोकिळेची बडदास्त राखली जाते. म्हणून आपण उपदेश लक्षात घ्यायला हवा की बोलायचं आहे ना तर गोड बोलावं. आत्ताच सण होऊन गेला, आपण सगळ्यांनी सणाला तिळगुळ वाटलाच असेल. मी एका आजींना तिळगुळ द्यायला गेले आणि तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हटले आणि त्या माझ्याशी भांडायला लागल्या. मी काही तुझ्याशी कडू बोलते का वर्षभर म्हणून. तिळगुळ देऊन भांडायला सुरुवात त्याच दिवशी. गोड बोलावं, मधुर बोलावं, दुसऱ्याचं कल्याण होईल असं बोलावं. काय आहे, गोड बोलल्याने आपली साखर काही कमी जास्त होत नाही. उलट समोरच्याची कमी जास्त होण्याचं पाप आपल्या माथी लागतं. तेव्हा ते पाप आपल्या माथी कशाला घ्या. ज्यांना साखर कमी जास्त करायची आहे ते बसलेत तिथे बारामतीकडे. आपण कशाला जावं त्या पट्ट्यात. म्हणून आपण तो अमृतरायांनी केलेला उपदेश हा लक्षात घेऊया. अमृतराय म्हणतात, बोलावे बहुगोड प्राण्या, बोलावे बहुगोड. बोलताना प्रामुख्यानं जिव्हेचा उपयोग होतो. मनुष्याला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय दिलेली आहेत. त्यामध्ये असं आहे की जे ज्ञानेंद्रिय आहे ते कुठलंही कर्मेंद्रिय नाही आणि जे कर्मेंद्रिय आहे ते कुठलंही ज्ञानेंद्रिय नाही. पण जीभ हा एक असा अवयव आहे की जे ज्ञानेंद्रियसुद्धा आहे आणि जे कर्मेंद्रियसुद्धा आहे. बोलणं ही जी क्रिया आहे, कर्म आहे, ते जिभेमुळे होतं. एक वेळ 32 दात नसले तरी चालतील. 32 दात नसणारे बोलतात का नाही. मात्र जीभ नसेल तर बोलता येणं शक्य नाही. आणि जीभ हे ज्ञानेंद्रियसुद्धा आहे. कारण तिखट, खारट, आंबट, गोड ह्या सगळ्या चवी त्या जिभेमुळे कळतात. त्यांची स्थानं ठरलेली आहेत. तो पदार्थ जिभेवर ठेवला की त्याची चव कळते, म्हणून ते ज्ञानेंद्रियसुद्धा आहे. अशा या जिभेचा उपयोग आपण कितीतरी कारणांसाठी करतो. बोलण्यासाठी तर करतोच, अन्नाची गोळी आतमध्ये ढकलण्यासाठी करतो, कोणाला तरी वेडावण्यासाठी करतो, चुकल्यानंतर चावण्यासाठी करतो. आता मी किती वेळा चावेन ते माहिती नाही, ते आपण बघूया पुढच्या कीर्तनात. पण असे अनेक उपयोग आपण करतो. त्या जिभेची शक्ती इतकी आहे की इंग्रजी तत्ववेत्ते असं सांगतात की फक्त 26 अक्षर आहेत. पण आपले मराठी भाषाशास्त्रज्ञ असं सांगतात की त्या जिभेनं 44 ते 46 अशी मुळाक्षरं उच्चारता येतात. इतकी ताकद त्या जिभेमध्ये आहे. अशी ताकद इतर कोणत्याही प्राण्याकडे नाही, फक्त ती मनुष्य प्राण्याकडे आहे. एक युरोपियन शास्त्रज्ञ होता. अमेरिकेमध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये तो संशोधन करायचा. रिसर्च आजच्या मराठीत, मलाही शोधायला लागला शब्द. तो करत होता आणि त्याला माकडांचे प्रकार आणि मानव ह्यावर तो संशोधन करत होता. तर माकडांमध्ये चिंपांझी नावाचा एक प्रकार आहे.
त्याला अर्धवट मनुष्य असं म्हणतात. तर ते का म्हणतात हे शोधण्याची त्याला लहर आली. याला 2-2.5 महिन्याचा मुलगा होता आणि त्यानं तिथल्या एका प्राणी संग्रहालयात चौकशी केली की एखाद्या चिंपांझीला बाळ झालंय का. त्याच्या सुदैवानं त्याला ते मिळालं आणि तो ते घरी घेऊन आला. आपल्या मुलाला जसं करत होता सगळं तसं त्यानं त्या चिंपांझीच्या बाळाला केलं आणि काही वेळानंतर लक्षात असं आलं की त्या चिंपांझीची प्रगती लवकर होतीये त्या मुलाच्या मानानं. म्हणजे जसं त्या मुलाला कपडे घालायचा तसंच त्याला कपडे घालायचा, त्याला टेबल खुर्चीवरती बसून जसं जेवायला शिकवलं तसं यालाही शिकवलं. जे हातापायाचा समन्वय जो असतो तो त्या चिंपांझीचा लवकर व्हायला लागला आणि प्रगती त्याची अधिक वेगानं होत गेली. शारीरिक क्षमता ही अत्यंत वेगानं वाढत होती आणि त्याचं स्वतःचं बाळ मात्र मागे पडत होतं. पण चिंपांझी केव्हा मागे पडला तर जेव्हा त्याचं बाळ 2-2.5 वर्षाचं झालं आणि भाषा बोलायला शिकलं, शब्द उच्चारायला शिकलं, तेव्हा मात्र माकड मागे पडलं आणि मनुष्य पुढे गेला. भाषेमुळे आपण आपल्याला काय होतंय हे समोरच्याला सांगू शकतो. आपलं सुख दुःख समोरच्यावरती व्यक्त करू शकतो आणि ते दुसऱ्याला कळू शकतं. भाषा हे एक साधन आहे आणि ते साधन आपण चांगल्या कामासाठी वापरायला हवं. कितीतरी प्राणी असतात, मांजर, कावळा हा पक्षी आहे, मांजर, कुत्रं, हे त्यांच्या आवाजाशिवाय दुसरं काहीही बोलू शकत नाही. त्यांना काय होतंय, त्यांना काय दुखतंय, खुपतंय, भूक लागली आहे, हे सगळं आपल्याला ओळखावं लागतं. ते शब्दानं सांगू शकत नाहीत. पण मनुष्याजवळ ती शक्ती आहे. आपल्या भावना तो व्यक्त करू शकतो. मग त्या व्यक्त करायच्या आहेत तर कशा कराव्यात? गोड शब्दात कराव्यात. हेच सांगतात अमृतराय, बोलावे बहु गोड. बोलावं कसं तर नामदेवराय सुद्धा सांगतात, बोलू ऐसे बोल बोल, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल बोल, बोलू ऐसे बोल. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. बोलू ऐसे बोल बोल, बोलू ऐसे बोल, ऐसे बोल, ऐसे बोल. बोलायचंय
बोलायचंय तर कसं बोलायचंय की ज्यानं तो विठ्ठल सुद्धा डोलेल इतक्या प्रेमानं बोललं तर तो भगवंत सुद्धा आपलासा करून घेता येतो. तो भगवंत आपलासा झाला की काही अशक्य राहत नाही. म्हणून बोलावे बहुगोड. गोड बोलण्यानं कितीतरी फायदे होतात. समोरचा आपलं ऐकायला लागतो. समोरच्याचं हित व्हावं असं बोललो तर त्याचा उपयोग होतो. दुष्ट आणि दुर्वचन असं बोलल्यानं काय होतं तर महाभारतातलं एक उदाहरण आहे दुर्योधनाचं. मयसभेमध्ये तो गेला आणि ती मयसभा म्हणजे काय हो? त्या मयसभेमध्ये चालताना असं वाटायचं जिथे सपाट जमीन आहे तिथे खड्डा असायचा. समोर काहीच नाही असं जेव्हा वाटायचं तेव्हा तिथे भिंत असायची. जिथे पाणी नाही असं वाटायचं तिथे पाणी असायचं आणि जिथे पाणी आहे असं वाटायचं तिथे मात्र ते नसायचं. दुर्योधन हे सगळं बघून गोंधळला. जिथे पाणी नव्हतं तिथे आपलं धोतर वर घेऊन चालायला लागला आणि जिथे पाणी नाही असं त्याला वाटलं तिथे मात्र त्याचे चढाव भिजले. हे सगळं बघितलं आणि सगळे हसले. हा संतापला. घरी येऊन आपल्या वडिलांना सांगतोय. द्रौपदी हसली. सगळे हसले. तुमची सून तुम्हाला जिचं एवढं कौतुक ती सुद्धा हसली. का सांगत होता तर त्या पांडवांविषयीचा राग धृतराष्ट्राच्या मनात वाढावा म्हणून सांगत होता. हे दुष्ट दुर्वचन बोलला आणि त्याचा परिणाम काय झाला तर सर्व कुळाचा नाश झाला. दुसरं उदाहरण सुद्धा महाभारतातलंच देता येईल ते म्हणजे सांबाचं. हे सगळे यादव मदिरा प्राशन केली आणि त्या सांबाला पुढे केलं आणि ऋषी जिथे तपश्चर्या करत बसले होते तिथे येऊन त्यांना त्रास द्यायला लागले आणि विचारायला लागले काय हो. त्याला गरोदर बाईचं सोंग दिलं आणि विचारायला लागले काय हो तिला काय होईल सांगा. ऋषी मंडळींनी सांगितलं आमच्या नादी लागू नका. पण हे ऐकणाऱ्यातले नव्हते. उन्मत्त झालेले. त्रास देणं काही बंद केलं नाही. म्हणून ऋषींनी सुद्धा संतापून सांगितलं याला मुसळ होईल आणि त्यानं यादवांचा नाश होईल. आणि हा नाश साक्षात परमेश्वराला बघायला लागला. दुष्ट आणि दुर्वचन बोलल्यानं साक्षात भगवंताच्या कुळाचा नाश झाला. तर आपण असं बोललो तर आपल्या कुळाचा देखील नाश होण्याची शक्यता असते. म्हणूनच दुष्ट दुर्वचन बोलू नये. या उलट जर सौम्य शब्दात बोललो तर समोरच्याचं आणि आपलं हितसुद्धा साधलं जातं. कसं साधलं जातं तर ओरछा नावाचा राजा होता. त्याच्याजवळ एक नृत्यांगना होती आणि ती नृत्यांगना सुंदर नृत्य करत होती. तेव्हा अकबरानं बघितलं आणि अकबराला तिचा मोह झाला. अकबरानं सांगितलं राजाला राजा तुझी ही नृत्यांगना मला माझ्या दरबारात हवी आहे. राजा काहीच बोलू शकला नाही आणि ती नृत्यांगना देखील तिथे काहीही बोलू शकली नाही कारण ते समयोचित नव्हतं. मात्र जेव्हा ती त्या अकबराजवळ आली तेव्हा एकांतात त्या अकबराला गाठून तिनं तिला जे सांगायचं होतं राय प्रवीण नाव तिचं तिनं तो उपदेश त्याला केला. बिनती राय प्रवीण की सुनिए शाह सुजान. बिनती राय प्रवीण की
झूठी पातर भकत है, झूठी पातर भकत है, बारी बायस स्वान भजो रे भैया राम गोविंद हरे, 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 गोविंद हरे, गोविंद हरे. उपदेश काय केला त्या राजाला? विनती राय प्रवीण की सुनिये शाह सुजान, झूठी पातर भकत है, बारी बाय सस्वान. उष्टी पत्रावळ कोण चाटतं तर कावळा, कुत्र किंवा हीन दर्जाचा मनुष्य. राजानं काय बोध घ्यायचा तो घेतला आणि तिला सन्मानानं परत पाठवली. हे असं समयोचित बोलून दुसऱ्याचं आणि स्वतःचं कल्याण करणं कुठे? याच्यासाठी तुलसीदासांचं सुद्धा उदाहरण देता येईल. तुलसीदास सुद्धा सांगतात, हम तो चाखा प्रेम रस पत्नी के उपदेश. पत्नीने सांगितलं, माझ्या या अस्थिचर्माने बनलेल्या देहावर काय प्रेम करता? त्याच्यापेक्षा अर्ध प्रेम जरी तुम्ही त्या श्रीरामावर केलं असतं तरी सुद्धा भवभय नाहीसं होऊन भवातून तरून गेला असतात. हे समयोचित बोलून दुसऱ्याचं कल्याण करणं कुठे आणि दुर्वचन दुष्टपणे बोलून स्वतःचं अहित करून घेणं कुठे? असं न करता आपण गोड बोलावं, बोलावे बहु गोड. आता बोलण्यासाठीची जीभ वापरतो त्याची तुलना विठोबा अण्णा दफ्तरदारांनी अंगराज कर्णाबरोबर केली. विठोबा अण्णा दफ्तरदार असं म्हणतात, अंगेषु मुख्या द्विजमध्य संस्था, बाणानुसंधान परासि नित्यम, अंधस्थिर प्रेम रसारसज्ञे, नरस्तुति तत्यज कर्णवत्वं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कशी तुलना करतात तर अंगेषु मुख्या, अंग देशाचा मुख्य तो अंगराज कर्ण. द्विजमध्य संस्था, अंगेषु मुख्या जीभ ही सगळ्या अवयवांमध्ये मुख्य शरीरात. द्विजमध्य संस्था, तो अंगराज कर्ण दानशूर होता, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि दान देण्यासाठी त्या सगळ्या द्विजांमध्ये तो मुख्य मध्ये थांबलेला असायचा. आणि जीभ ही दातांच्या मध्ये मुख्य. दातांना सुद्धा द्विज म्हणतात आणि ब्राह्मणांना सुद्धा द्विज म्हणतात. का तर दोनदा जन्म असतो म्हणून. ब्राह्मणाचा जन्म एकदा मातेच्या उदरातून तो जेव्हा येतो तेव्हा, आणि दुसरा जेव्हा त्याचं उपनयन होतं तेव्हा त्याचा दुसरा जन्म. आणि दात एकदा दुधाचे येतात आणि दुसऱ्यांदा खायचे येतात. काही लोकांचे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे येतात. जय जय रघुवीर समर्थ. दोनदा दात येतात म्हणून त्यांना द्विज म्हणतात. या द्विजांच्या मध्ये ही राहते म्हणून ती द्विजमध्य संस्था. बाणानुसंधान परासि नित्यम. कर्ण कसा तर त्याला कायम त्या बाणाचं अनुसंधान, बाण सोडण्यासाठी सतत तत्पर. आणि बाण या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे शब्द. ही जीभ ते शब्द सोडण्यासाठी सदैव तत्पर. अंधस्थिर प्रेम रसारसज्ञे. अंगराज कर्ण त्या धृतराष्ट्रावर स्थिर प्रेम करून राहिला. तशी ही जीभ अंधस याचा दुसरा अर्थ म्हणजे अन्न. त्या अन्नावर प्रेम करून रसग्रहण करते. म्हणून
ती अंधस्थिर प्रेम रसारसज्ञे. आणि नंतर त्या जिभेचा फक्त एक गुण, अंगराजकरणाचा फक्त एक गुण तू घे, बाकी सगळे गुण तू घेतलेस, पण एक गुण घे. नरस्तुती तत्यज कर्णवत्वम. नरस्तुती, कर्णानं त्या अर्जुनाची स्तुती, जो संपूर्ण नर, त्याची स्तुती ही कधीही केली नाही. ती तू सोडून दे, नराची स्तुती सोडून दे, आणि तू स्तुती कोणाची कर तर नारायणाची स्तुती कर. त्या नारायणाची स्तुती केलीस तर तुझं कल्याण होईल. त्या भगवंताचं नाव उच्चारण्यासाठी सुद्धा शक्ती लागते. ती शक्ती तुझ्या अंगी उत्पन्न झाली तर तुझ्या बोलण्याचा परिणाम सर्व समाजावरती पडेल. बोलण्यासाठी शक्ती लागते, भगवंताचं नाम उच्चारण्यासाठी शक्ती लागते. कशी तर जिव्हेमध्ये जर सामर्थ्य नसेल तर र हे अक्षर उच्चारता येत नाही. ते नारायण जे म्हणायचं असतं त्याचं नालायण नालायण, श्रीराम श्रीराम होतं. ती शक्ती तुझ्या ठायी उत्पन्न करण्यासाठी म्हणून तुझ्या आंतरिक शक्तीचं बळ घे आणि त्या भगवंताची स्तुती कर. कारण त्या भगवंताची जी स्तुती आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे. त्यानं तुझं कल्याण होईल. आणि त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर तुझ्या जिव्हेमध्ये गोडीसुद्धा निर्माण होईल. कारण सुभाषितकार असं सांगतात, या जगामध्ये सगळ्यात गोड असं काय आहे तर दधी मधुरम मधुमधुरम द्राक्षा मधुरा सीतापि मधुरैव मधुरादपि तन्मधुरम मथुरानाथस्य नाम यद्गीतम. दही गोड आहे. आत्ताच्या काळातलं माहिती नाही, पण सुभाषितकारांनी जेव्हा हे सुभाषित लिहिलं असावं तेव्हाचं दही गोड असावं, कारण ते पावडरचं नसावं. म्हणून ते असं म्हणत असावे दधी मधुरम. त्या दह्यापेक्षा गोड काय आहे तर मधुमधुरम. मध हे त्याच्यापेक्षा गोड आहे. मधापेक्षाही गोड असं काय आहे तर द्राक्षाचा रस हा त्या मधापेक्षा सुद्धा गोड आहे. मधापेक्षा गोड काय आहे तर ते म्हणजे साखर. सीता, ह्रस्व केला की साखर, आणि सीता दीर्घ केला की रामाची पत्नी. तर ती साखर गोड आहे. पण या साखरेपेक्षा सुद्धा गोड असं काय आहे तर त्या मथुरानाथाचं नाव हे त्याच्यापेक्षा सुद्धा गोड आहे. त्या नावाची गोडी आपण चाखायला हवी. आता इथे प्रश्न असा पडण्याची शक्यता आहे की नाव घेतल्यानंतर गोडी कशी कळेल. नुसतं आपण साखर म्हटलो तर तोंडाला गोड चव येते का. तिखट म्हटलो तोंडाला तिखट चव येते का. मिरची खाल्ली, ठसका, मिरची म्हटलं तर ठसका लागतो का. खाल्लं तर ठसका लागेल, पण नुसतं म्हटलं तर ठसका लागेल का. तुरट म्हटलो तर ती चव तोंडाला कळेल का. त्याच्यासाठी ते चाखायला लागतं का नाही. मग नाम कसं चाखावं. तर ह्याचं उत्तर ही सगळी जी उदाहरणं आहेत ती लौकिकातली आहेत, पण नाम हे अलौकिक आहे ह्या वाक्यात त्याचं उत्तर येतं. अशा नामाची महती सगळेच संत गातात. समर्थ रामदास असं म्हणतात, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. जय जय रघुवीर समर्थ. किती स्तुती करतात. बहु चांगले नाम या राघवाचे. खूप चांगलं नाव आहे या राघवाचं. आणि अतिस्वल्प, छोटं आहे, साजिर आहे आणि फुकट आहे.
फुकट ते पौष्टिक म्हणतो ना, जय जय रघुवीर समर्थ. असं ते नाम घेतल्यावर काय होतं, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. ते भवभय ते नाम नाहीस करतं. संत मंडळी ही त्या नामाची स्तुती ही कायमच करत असतात, पण ती घेण्याची प्रवृत्ती होत नाही. आता हे मंदिर पेठेच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे, पण किती लोकांना इथे येऊन आज कीर्तन ऐकावंसं वाटतं. माझे म्हणून म्हणत नाही, कोणाचंही असलं तरी येऊन ऐका, पण असं येऊन ऐकावं असं किती जणांना वाटतं. ऐकायला बसावं वाटलं तरी सुद्धा कीर्तनात भजन करावं असं किती जणांना वाटतं. त्या भगवंताचं नाम घ्यावं असं किती जणांना वाटतं. आता मध्यंतर जवळ येतंय म्हणून म्हणतीये. असं वाटत नाही, ती प्रवृत्ती व्हावी लागते. आणि म्हणून अमृतराय शेवटच्या पदामध्ये असं सांगतात, अमृत म्हणे नरदेहा येऊनी संत समागम जोड. त्या संतांच्या जवळ गेलो तर ते नाम घेण्याची प्रवृत्ती होते. ते नाम घेतल्यानंतर वाणीला मधुरता प्राप्त होते, आणि ती मधुरता प्राप्त झाली की काय होतं हे सूत्रश्लोकात सांगतात. मधुर वचन योगे विश्वास पावे. जो मधुर भाषेत बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवतं. आत्ताच दारोदार सगळेजण फिरत होते, पत्रकं घेऊन, कॅलेंडर घेऊन. आमच्याकडे वही घेऊन आले होते, तुमच्या समस्या काय आहेत त्या सांगा, सोडवतो. किती सोडवतात ते बघू आता 5 वर्ष पुढे. पण गोड शब्दात सांगितलं आम्ही समस्या सोडवतो म्हणून आपण सगळ्यांनी विश्वास ठेवून बटणं दाबली का नाही, दाबली की नाही. ते गोड भाषेत सांगितलं म्हणून आपण ते केलं. पुढे म्हणतात वैरी ते आप्त व्हावे. म्हणजे वैरी म्हणजे जो सगळ्यात आपला घात करणारा असतो तो सुद्धा आप्त, म्हणजे आपण जे सांगू तसं वागणारा होतो. मधुर वचन योगे डुल्लती मत्त हत्ती. हत्ती हा खरं तर वन्य प्राणी, पण तो सुद्धा वश करता येतो. तो रिंग मास्टर असतो सर्कशीतला, त्याच्या हातात ती काठी असते, पण त्या काठीनं तो कधीही त्या हत्तीला मारत नाही. तरीसुद्धा तो हत्ती त्याचं सगळं ऐकतो. का? कारण तो गोड भाषेत, त्याला समजेल अशा भाषेत त्याला उपदेश करत असतो, आणि तो त्याच्या तालावर नाचतो आणि आपलं मनोरंजन करतो. आणि म्हणूनच मधुर वचन योगे सर्व सिद्धांत होती. असं म्हणतात, ज्याला विश्व जिंकायचंय त्यानं डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी. हाच उपदेश अमृतराय आपल्याला मूळ पद्यात करताना सांग. बोलावे बहु गोड प्राण्या, बोलावे बहु गोड प्राण्या, बोलावे बहु गोड प्राण्या. बोलावे बहु गोड प्राण्या, बोलावे बहु गोड. बोलावे बहु गोड. दुष्ट दुरुक्ती दुर्वचनाची, दुष्ट दुरुक्ती दुर्वचनाची टाकून द्यावी खोड प्राण्या, टाकून द्यावी खोड. बोलावे
बोलावे बहु गोड. देवा देवा बोला हो माझ्याशी देवा बोला हो माझ्याशी देवा बोला हो माझ्याशी देवा तुम्ही समजवर रुसल्यावर ती तुम्ही समजवर रुसल्यावर ती बोलून कोणाशी देवा बोलून कोणाशी देवा बोला हो माझ्याशी देवा बोला हो माझ्याशी देह वाहिला तुमच्या पायी जीवा शिवाची आशा नाही देह वाहिला तुमच्या पायी जीवा शिवाची आशा नाही अमृतवाणी येईल गाणी अमृतवाणी येईल गाणी आशा हीच पुराशी देवा आशा हीच पुराशी देवा बोला हो माझ्याशी देवा बोला हो माझ्याशी बोलायाचे नसेल जर का बोलायाचे नसेल जर का देवा 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 बोलायाचे नसेल जर का बोलू नका पण तुके ऐका बोलू नका पण तुके ऐका कमलाक्षातून कटाक्ष फेका कमलाक्षातून कटाक्ष फेका माझ्यावरती अविनाशी देवा माझ्यावरती अविनाशी देवा माझ्यावरती अविनाशी देवा बोला
मंगलमूर्ती मोरया. श्री गजानन जय गजानन 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 मंगलमूर्ती मोरया. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. श्री सिद्धिविनायक महाराज की जय. ब्रह्मदेवांचे 8 पुत्र त्यांनी आपल्या मायेच्या जोरानं निर्माण केले. भृगु अंगिरा मरीची. भृगु अंगिरा मरीची. पुलह पुलस्त्य क्रतु वसिष्ठ हितो. माया प्रसूत विधीचा. माया प्रसूत विधीचा. अत्री विख्यात 8वा सुत तो. भृगु, अंगिरा, मरीची, पुलह, पुलस्त्य, क्रतु, वसिष्ठ आणि अत्री. यातला वसिष्ठ हा ब्रह्मदेवांचा सगळ्यात लाडका पुत्र आणि सगळ्यात ज्ञानी सुद्धा. पण अशा या ज्ञानी असणाऱ्या वसिष्ठांच्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी थोडा काळ 2 घटकांसाठी अज्ञानाला प्रवेश करू दिला. का? तर वाईट काय आणि चांगलं काय हे कळावं म्हणून. चांगल्याला महत्त्व का असतं? तर जगात काहीतरी वाईट असतं म्हणून चांगल्याला महत्त्व असतं. एखादा चांगला गातो असं आपण म्हणतो का? तर एखादा वाईट गाणारा असतो म्हणून हा चांगला गातो असं आपण म्हणतो. तसंच अज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे. त्यात ज्ञान हे चांगलं आहे हे सांगण्यासाठी 2 घटकांसाठी वसिष्ठांच्या शरीरामध्ये अज्ञानाचा प्रवेश झाला. 2च घटकांसाठी. कारण का? तर वाईट काय आहे हे सांगण्याचा कालावधी चांगलं काय आहे हे सांगण्याच्या कालावधीपेक्षा कमी असावा. कारण काय आहे, सारखं हे वाईट आहे हे वाईट आहे हे सांगत सुटलो तर वाईटाचा परिणामच जास्त होतो आणि चांगलं बाजूला राहतं. चांगलं काय आहे, ज्ञान की अज्ञान हे त्या वसिष्ठांना समजावं म्हणून ते अज्ञान प्रवेश करत झालं. आणि मूळचे सात्विक असलेले वसिष्ठ हो, त्यांना समजेना काय होतंय. एखादा सात्विक प्रवृत्तीचा जो मनुष्य असतो त्याला जर एखादं वाईट काम करायला सांगितलं तर त्याचा जीव वर खाली होतो का नाही? तसाच वसिष्ठांचा सुद्धा व्हायला लागला. आणि हे असं का होतंय हा प्रश्न पडायला लागला. समजे ना काय होतंय. असं समजत नसतं तेव्हा जो हुशार असतो तो आपल्यापेक्षा हुशार असणाऱ्या व्यक्तीकडे जातो. तसे वसिष्ठही हुशार होते आणि आपल्या वडिलांकडे, ज्यांनी आपल्याला निर्माण केलंय त्यांच्याकडे ते गेले आणि विचारलं, माझा ज्ञान आणि अज्ञान यामध्ये भ्रम का होतोय? ह्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की मला ज्ञानाची जाणीव आहे, पण हे अज्ञान मला का त्रास देते? ब्रह्मदेवांनी कारण सांगितलं. तुला ज्ञान आणि अज्ञान यातला फरक कळण्यासाठी म्हणून 2 घटकांसाठी त्या अज्ञानाला तुझ्या शरीरात प्रवेश करू दिला. आता तुला तो फरक कळला असेल,
तू आता पृथ्वी तलावर जा आणि जे तुला ज्ञान झालंय त्याच्या जोरावर तू लोकांचं कल्याण कर. हा प्रसंग घडला आणि वसिष्ठ पृथ्वी तलावर आले. नारदांनी त्यांची बहीण त्यांना दिली. नारद भगिनी अरुंधती ती, नारद भगिनी अरुंधती ती, वसिष्ठ दयिता झाली. नारद भगिनी अरुंधती ती, वसिष्ठ दयिता झाली. स्थाणु तीर्थी मग सरस्वती तटी, सुस्थिर वसती केली. अशी नारदांची बहीण अरुंधती ती त्यांना दिली आणि स्थाणु तीर्थ म्हणजे आजच्या काळातलं थानेसर राजस्थानमध्ये आहे, तिथे ते दोघं येऊन राहायला लागले. आश्रम वाढायला लागला. वसिष्ठांनी फुलझाडं, फळझाडं, औषधी वनस्पती या सर्वांची जोपासना केली. शिष्यवर्ग वाढायला लागला. असा आनंदात काळ चालू होता आणि अचानक त्या भागामध्ये दुष्काळ पडू लागला. लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. जनावरं जी पाळलेली आहेत त्यांना द्यायला चारा नाही. आणि अशा परिस्थितीत करायचं काय? तर आश्रम दिसतोय, आश्रमामध्ये आपल्याला नक्की आसरा मिळेल म्हणून त्या आश्रमामध्ये आले. पण वसिष्ठांच्या आश्रमात सुद्धा सगळ्यांना पुरेल इतकं मुबलक पाणी नव्हतं. आणि ह्या सगळ्या लोकांची वेदना बघितली आणि वसिष्ठांचं मन सुद्धा द्रवलं. अनावृष्टिहत व्याकुल जनते, पाहुनी विधिसुत द्रवला. अनावृष्टिहत व्याकुल जनते, पाहुनी विधिसुत द्रवला. तपोबलाने अन्नोदक फल, तपोबलाने अन्नोदक फल, औषधी प्रसवे विपुला गाजे. कीर्ती दिगंताती गाजे, कीर्ती दिगंताती ऐकिली सुरपतीने महती. वसिष्ठांनी या सर्वांना मुबलक प्रमाणात अन्न पाणी मिळावं म्हणून तप केलं. त्या तपामुळे सर्वांची सोय झाली आणि त्यांची ही कीर्ती सर्वत्र पसरली. अगदी त्या इंद्रापर्यंत सुद्धा ती महती गेली. इंद्रानं जेव्हा यज्ञ करायचं ठरवलं तेव्हा त्याच्याही मनात आलं की हा तपश्रेष्ठ जो आहे त्याला आपल्याकडे बोलवावं. पण त्यानं सल्ला घेतला तो बृहस्पतींचा, कारण देवांचे गुरु योजतायत तो यज्ञ करण्यासाठी, पण आचार्य कोणाला नेमायचं? तर बृहस्पतींनी सुद्धा सल्ला दिला की आपण वसिष्ठांना आचार्य नेमूया. आचार्य म्हणून त्यांना बोलावणं धाडलं. वरिला विधिसुत मग तो, इंद्रे यज्ञार्थ आदरे नमुनी. यज्ञ जो करायचा असतो त्यासाठी कोणती भूमी असावी, त्यासाठी जे दूध लागतं ते कोणत्या गायीचं असावं, हवीरद्रव्य काय असावं, ह्या सगळ्याचा विचार करतो, त्यावर देखरेख करतो, त्याला आचार्य असं म्हणतात. आणि त्या आचार्य पदावर इंद्रानं वसिष्ठांची नेमणूक करायची असं ठरवलं. त्यांना आमंत्रण धाडलं. वसिष्ठसुद्धा हो म्हणाले. पण त्याच वेळेला वैजयंती नावाच्या नगरीमध्ये निमी नावाचा राजा राज्य करत होता आणि वसिष्ठ हे त्याच्या कुळाचे कुलगुरू. त्यानं सुद्धा त्यावेळेला एक यज्ञ करायचं योजलं
आणि त्याचं आमंत्रण देण्यासाठी हा निमी राजा वसिष्ठांच्या आश्रमात आला. वसिष्ठांना सांगितलं, महाराज असा असा यज्ञ करायचा आहे, त्यासाठी आपल्याला आमंत्रण देण्यासाठी आलोय. आपल्याला आचार्यपद त्या यज्ञाचं भूषवायचं आहे, तेव्हा आपण याल ना. यावर वसिष्ठांना काही बोलायचं सुचलं नाही आणि त्यांनी मौन बाळगलं. त्यावर राजा विचारतोय, आपल्याला पसंत पडला नाही का विचार? वसिष्ठांनी सांगितलं, अरे त्याच वेळेला मला इंद्राकडून आमंत्रण आलंय एका यज्ञाचं. तेव्हा एक काम कर, तू तुझा यज्ञ थोडा काळ पुढे ढकल, मी तो यज्ञ करून येतो आणि मग आपण तुझ्या राज्यामध्ये येऊन यज्ञ करूच. निमीने सुद्धा ऐकलं. थोरा मोठ्यांची वाद घालायचा नाही हे तो पाळत होता. त्यानं ते केलं, ऐकलं आणि इथे वसिष्ठ इंद्राच्या नगरीमध्ये गेले. यज्ञाचा थाट होता. आगता स्वागतासाठी हत्तींच्या सोंडेत हिऱ्या मोत्यांच्या माळा, पुष्पांच्या माळा, गालीचे अंथरले होते. थाट उडवून दिला होता. वसिष्ठांना सुद्धा हे बघून कौतुक वाटलं की इंद्राच्या दरबारामध्ये एवढा थाट असताना आपल्याला आचार्यपद दिलंय. अहंकार नाही हं, पण कौतुक वाटलं. यज्ञ यथासांग पार पडला आणि आता इथून निमीनं निरोप पाठवायला सुरुवात केली. आचार्य येताय ना? आचार्यांनी पुन्हा निरोप पाठवला. आलोच, इथे जरा दमलोय, थोडा विश्राम करतो आणि मग येतोच तुझ्या नगरीमध्ये, आपण यज्ञ करूया. पण आता थोडा काळ म्हणजे किती काळ हे त्या निमीला समजायला मार्ग नाही. कारण हे देवलोकामध्ये, देवलोकातला एक दिवस म्हणजे पृथ्वीवरची 100 वर्ष. आता हे जर तिथे 10 दिवस थांबले तर इथे पृथ्वीवरती किती वर्ष होतील? 1000. माझं गणित कच्चे, तुमचं चांगलं आहे. 1000 वर्ष. इतकी वर्ष थांबलो तर माझा देह राहणार नाही. मी तपश्चर्या केली तर फार तर 200 वर्ष जगेल, नाहीतर सामान्यतः मनुष्याचं आयुष्य हे 100 वर्ष. मग इतके दिवस मी थांबू कसा, इतकी वर्ष मी थांबू कसा, हा विचार केला आणि निमी राजानं ठरवलं आचार्यच बदलायचा. एखादा क्लास पसंत पडला नाही, वर्ग पसंत पडला नाही की आपण तो क्लास बदलतो, वर्ग बदलतो. तसं यांनी आचार्य बदलला आणि यज्ञाला सुरुवात केली. आणि तो यज्ञ पूर्णत्वाला जाणार इतक्यात वसिष्ठांचं आगमन त्या वैजयंती नगरीमध्ये झालं. आणि बघतायत तो ती वैजयंती नगरी सजलेली, सगळेजण निरनिराळ्या वेशभूषा केलेले, घरांवर फुलांच्या माळा, रस्त्यावर रांगोळ्या, गालीचे अंथरलेत यज्ञमंडपात. हे सगळं बघितलं आणि यज्ञमंडपात येऊन त्या निमी राजाला विचारतायत, राजा हा कुठला यज्ञ काढलास? आपलं जे बोलणं झालं होतं ना तोच तो यज्ञ. पण मग आचार्य कोण नेमलायस? मी तर तिथे इंद्रलोकात आणि तू इथे आचार्य कोणाला तरी नेमलं असशील की नाही? गौतमांना नेमलंय म्हणाला. निमे त्वा अनुचित आचरिले, निमे त्वा अनुचित आचरिले, निमे त्वा अनुचित आचरिले, निमे त्वा अनुचित आचरिले. तव कुल गुरु मी सत्य कसे हे, तव कुल गुरु मी सत्य कसे हे, दृष्टी आड केले निमे त्वा, दृष्टी आड केले निमे त्वा, अनुचित आचरिले निमे त्वा, अनुचित आचरिले
निमित्त. निमे, हे काही तू योग्य केलं नाहीस बरं. तुझ्या कुळाचा मी कुलगुरू, या यज्ञाचं आचार्यपद भूषवण्याचा मान हा माझा, आणि माझा मान तू दुसऱ्याला दिलास. देऊनी क्षण माझा दुसऱ्या क्षणित्वा, देऊनी क्षण माझा दुसऱ्या क्षणित्वा. अन्याला वरले निमित्वा, अन्याला वरले निमित्वा. अनुचित आचरले निमित्वा, अनुचित आचरले. हे अजिबात योग्य केलं नाहीस. खरं म्हणजे तू मला आमंत्रण दिलं होतंस, आणि अन्याला तू आमंत्रण दिलंसच कसं. कुलगुरू मी, मान हा माझा, माझा मान तू काढून घेतलास. कुलगुरूचा अधिकार देखील तू काढून घेतलास. हा यज्ञ तू करतोयस, पण याचं फळ सुद्धा तुला मिळेल का नाही हे सांगता येत नाही. हे सगळं ऐकलं आणि खरं म्हणजे निमिराजा शांत, तरी सुद्धा तो समजावतोय. सुरपतीच्या त्या यज्ञास्तव तुम्ही, सुरपतीच्या त्या यज्ञास्तव तुम्ही. नाकी गमन केले गुरोत्वा, नाकी गमन केले गुरोम्या. अनुचित नच केले गुरोम्या, अनुचित नच केले. गुरु, मी काही अनुचित केलं नाही हो. दिव्य काल गणनाती तुळता, दिव्य काल गणनाती तुळता. मानव किती टिकले गुरोम्या, अनुचित नच केले गुरोम्या, अनुचित नच केले. मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे देवलोकातला एक दिवस म्हणजे पृथ्वीवरची 100 वर्ष. तुम्ही जर 10 वर्ष तिथे राहिला असतात तर मी 1000 वर्ष कुठे जगणार होतो. हा देह सुद्धा राहिला नसता. मग कुठला यज्ञ आणि कुठलं फळ. यज्ञाचं फळ मला मिळावं म्हणून मी काय केलं, आचार्य बदलले फक्त. माझ्या मते मी काही चुकीचं केलेलं नाही. यावर वसिष्ठ सुद्धा म्हणतायत, नेणुनी मम बल वाद करिषि तू, नेणुनी मम बल वाद करिषि तू. शापा घे बोले निमित्वा, शापा घे बोले. विदेह होशील जे टाळाया, विदेह होशील जे टाळाया. या कर्मी केले निमित्वा, अनुचित आचरले निमित्वा, अनुचित आचरले. तू तुझा अविवेक वापरलास, विवेकाचा वापर केला नाहीस आणि दुसऱ्याला आचार्यपद दिलंस. तुला भीती होती की तुझा देह राहणार नाही. घे, तुला मी शाप देतो की तू विदेह होशील. हे टाळण्यासाठीच तू माझा मान काढून दुसऱ्याला दिलास. त्यामुळे हा शाप तू घे. आता निमीची सुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेलीये आणि त्यानं सुद्धा शाप दिलाय आपल्या कुलगुरूंना. अविवेकाने
तपगर्वाने अविवेकाने तपगर्वाने शापामज दिधले गुरोत्वा शापामज दिधले बाधा होईल तेची तुम्हाला बाधा होईल तेची तुम्हाला मम समनी मी बोले गुरो म्या अनुचित ना केले गुरो म्या अनुचित नच केले. तुम्ही मला शाप दिलात विदेह होशील म्हणून. मी सुद्धा तुम्हाला शाप देतो. तुम्ही मला जो शाप दिलात ना तोच तुम्हाला. तुम्ही सुद्धा विदेह व्हाल. आता या दोघांची वाणी, या दोघांच्या वाणीचं बळ ते काय. एक शास्त्रवेत्ता आणि दुसरा शस्त्रवेत्ता असे हे दोघे, पण आपली वाणी अशी वायफळ खर्च केली आणि त्याचा परिणाम काय झाला. अविवेकवल्ली फळली अविवेकवल्ली फळली जड. त्या दोघांची ही अविवेकवल्ली फळली आणि देह नाहीसे झाले. सुटला शरशब्द न हो प्रत्यावर्तित असे कुणा समज. तो शरशब्द सुटला आणि आता तो मागे घेणं शक्य नव्हतं. देह नाहीसा झाला आणि ते दोघेही त्या यज्ञमंडपात आहेत आणि आता विचार करतायत कारण मन बरोबर आहे. आपलं काय चुकलं, आपल्या वाणीचा आपण काय उपयोग केला, संताप तर आहे आणि ह्यातून बाहेर कसं पडायचं हे समजेनासं झालं. कारण देह नाही पण वासना आहे. ह्या सगळ्यातून सुटका कशी करायची. देह हे साधन असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. देह साधन सत्कार्य साधण्याचे देह साधन सत्कार्य साधण्याचे ईश आराधन नियम पाळण्याचे ईश आराधन नियम पाळण्याचे हित साधे येणेची निज परांचे हित साधे येणेची निज परांचे जगी कारण ऐश्वर्य भोगण्याचे जगी कारण ऐश्वर्य भोगण्याचे. हा देह आहे तर सगळं आहे हो. तपश्चर्या करायची असेल, त्या ईश्वराची भक्ती करायची असेल तर देह हे साधन आहे. आणि या देहाची महती ती किती की 184 योनी फिरकर नरतनू आया. आपण पहिल्या दिवशी बुवांचं ऐकलं होतं. तर असा देह ह्यांनी आपल्या अविवेकाने गमावला आणि आता पश्चाताप करतायत. कारण देहच नाही, असा देह नसलेले वायुरूप झालेले त्यांना कष्ट होतात. ते सुद्धा त्यांना कोणालाही सांगता येत नाही अशी परिस्थिती होते. कवी म्हणतात देहहीना जगी कष्ट फार होती. देहहीना जगी कष्ट फार होती. वासनेचे बहुडोंब उसळती. वासनेचे बहुडोंब उसळती. वायुरूपी त्या नाही कदा तृप्ती. वायुरूपी त्या वायुरूपी त्या वायुरूपी त्या नाही कदा तृप्ती.
उगालो का मग काही त्रास देती, उगालो का मग काही त्रास देती. हे असे वायुरूप होऊन फिरतात आणि लोकांना छळत बसतात. आता हा देह गमावलाय, तो मिळवण्यासाठी करायचं काय? वसिष्ठ विचार करतायत, निमी सुद्धा विचार करतोय. आणि हा निमी राजा वसिष्ठ जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांच्या मागे. आता वसिष्ठ मुळात ज्ञानी. सुरुवातीच्याच अनुभवावरनं माहिती आहे की आपल्याला जर काही सुचत नसेल तर आपल्यापेक्षा हुशार व्यक्तीकडे जावं. म्हणून निमी राजा ब्रह्मदेवांकडे आला. त्याच्या मागोमाग वसिष्ठांच्या मागोमाग निमी राजा आला आणि ब्रह्मदेवांना दोघांनीही मनोमनच नमस्कार केला. कारण नमस्कार करण्यासाठी हात कुठे? ब्रह्मदेवांना सुद्धा सगळंच माहिती होतं, पण तरी सुद्धा यांच्या मुखातून त्यांची कथा ऐकली आणि मग ब्रह्मदेवांनी कान उघडणी सुरू केली. काय वाणी दिलीये, त्याचा उपयोग तुम्ही तो काय केलात? वसिष्ठा, तुझ्या शरीरामध्ये अज्ञानाचा 2 घटकांसाठी प्रवेश केला, तो कशासाठी? हे सगळं होऊ नये म्हणून. पण तरी सुद्धा तू बोध तो घेतला नाहीसच. उलट वाणीचा उपयोग दुष्ट बोलण्यासाठी केलास. खरं म्हणजे त्या राजाचा तू कुलगुरू. तुला जर समजलं होतं त्यांना आचार्य दुसरा नेमलाय, सोडून द्यायचं, मानासाठी अडून कशाला बसायचं? उलट तू जर त्याला म्हणाला असतास, तुझा हा यज्ञ सुफळ संपूर्ण व्हावा यासाठी मी अनुष्ठान करतो, तर ते अधिक योग्य ठरलं असतं. मात्र तू त्याला शाप दिलास आणि निमी राजा, कुलगुरूला शाप देण्याचा तुझा अधिकार नाही. ते जे बोलतील ते ऐकून घ्यायचं, तर तू त्यांना उलट शाप दिलास. आता भोगा आपल्या कर्माची फळं. या दोघांनीही क्षमा याचना केली आणि ब्रह्मदेवांचं सुद्धा हृदय कळवळलं. काय हवंय ते आता सांगा. कृपा करण्याचं ठरवलंय, आता मागा काय मागायचंय ते. देह हवा आहे का? तर देतो. एकाला रघुवंशाचा कुलगुरू व्हायचंय आणि दुसऱ्याच्या वंशात महालक्ष्मी अवतार घेणारे. बोला, नव्या देहात जायचं का नाही? एक वदे मज देहा द्यावे, एक वदे मज देहा द्यावे, दुजा वदे मज स्थाना. एक वदे मज देहा द्यावे, दुजा वदे मज स्थाना. द्यावे देवाईशा जेणे, द्यावे देवाईशा जेणे, मिळविन मी जनिमाना, मिळविन मी जनिमाना. एकानं सांगितलं मला देह द्या, वसिष्ठांनी सांगितलं मला देह द्या. तथास्तु म्हणाले. रघुवंशाचा कुलगुरू तू होशील. इक्ष्वाकू हा जो वंश रामाचा, रामाचे कुलगुरू हे वसिष्ठ झाले. आणि दुसऱ्यानं मात्र स्थान मागितलं. ब्रह्मदेवांनी त्याला सुद्धा तथास्तु म्हटलं. वायुरूप तू हमीर हमीर वायुरूप तू निमी जीवा तुझ, वायुरूप तू निमी जीवा तुझ, जननयनी रे स्थान. वायुरूप तू निमी जीवा तुझ, जननयनी
वायुरूप होऊन तू लोकांच्या नेत्रपक्ष्मी म्हणजे पापण्यांवरती निवास करशील. ती शक्ती जी पापण्यांची उघडझाप करण्याची आहे त्याला त्या निमीचं नाव दिलं गेलं. या उघडझाप करण्याचे किती फायदे होतात, तर सूर्यप्रकाश आला तर आपण डोळे मिटून घेतो, धूळ उडाली तर आपण डोळे मिटून घेतो. झोपण्याची शक्ती ती पापण्यांची उघडझाप होते म्हणून मिळते. हे सगळे फायदे त्या निमीमुळे होतात. ती शक्ती त्या निमीमुळे आपल्या सर्वांना प्राप्त झाली. आणि पण हे सगळं झालं कशामुळे? त्या निमिष हे नाव त्या शक्तीला निमिष डोळ्यांची पापणी उघडझाप होते त्या कालावधीला निमेष किंवा निमिष आपण म्हणतो का नाही, निमिषार्धात येतो. ते नाव या घटनेमुळे पडलं. पण ही सगळी घटना घडली कशामुळे? तर दोघांनीही आपल्या वाणीचं बल हे योग्य कारणासाठी न वापरता ती वाणी अविवेकाने आणि तपगर्वाने दोघांनीही वाया घालवली. परिणाम असा झाला की देह गमवावा लागला, पण पुण्य होतं त्यांचं तेवढं म्हणून तो देह परत मिळाला. आणि एकाला असं स्थान मिळालं की जिथून त्याला कोणीही हलवू शकत नाही आणि त्याचं नाव हे अजरामर झालं. त्या दोघांकडे तेवढी पुण्याई होती, आपल्याकडे तेवढी पुण्याई आहे का नाही याचा विचार आपण सर्वांनी आपला आपला करायचा आहे. पण ती पुण्याई मिळवण्यासाठी त्या भगवंताचं नाम घ्यायचं आहे. भैरवी म्हणायची रात्री बोलावे बहु गोड प्राण्या, बोलावे बहु गोड प्राण्या, बोलावे बहु बोलावे बहु गोड प्राण्या, बोलावे बहु गोड प्राण्या. अमृत म्हणे नर देहा येऊनी, अमृत म्हणे नर देहा येऊनी. संत समागम जोड प्राण्या, संत समागम जोड प्राण्या. बोलावे बहु गोड प्राण्या, बोलावे बहु गोड, बोलावे बहु गोड, बहु गोड, बहु गोड. तुकाराम महाराजांनी जेवढं मागणं मागितलं तेवढं मागूया आणि त्या भगवंताची आरती करूया. हे चिदान देगा देवा तुझा विसरन व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उठिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, झुणझुणकी चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल
मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव मन कामना पूर्ती जय देव जय देव लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि नारायणं कृष्णदामोदरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता पळ पळ पळता हे सर्व आयुष्य माझे बसुनी उदरी माते जाहलो पूर्ण ओझे कधी न करीत सेवा मी तुझी रे अनंता विषय विरत झालो तुझी आहे सत्राता जय जय रघुवीर समर्थ